ज्यांच्याजवळ बायबल आहे त्याने बायबल खोला आणि वचनाकडे लक्ष द्या. मत्तई सुवर्तमान अध्याय 8 वचन 1 पासून पुढे 4 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 10 बघा आणि नवीन करार बायबल पान क्रमांक 9 बघा. मी पुन्हा एकदा म्हणतोय, मत्तई सुवर्तमान अध्याय 8 वचन 1 पासून पुढे 4 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 10 आणि नवीन करार बायबल पान क्रमांक 9 बघा. मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या. मग तो डोंगरावरून उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्या मागे चालले आणि पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पायात पडून त्याला म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग येशूने त्याला म्हटले, पहा, हे कोणाला सांगू नको, तर जाऊन स्वतःच याजकाला दाखव आणि त्यांना प्रणाम पटावे, म्हणून तुझ्या शुद्धीकरिता मोशेने नेमलेले अर्पण व्हावा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, गेल्या 2023 वर्षा अगोदर येशू ख्रिस्त या जगामध्ये आला होता आणि या जगामध्ये गेल्या 2023 वर्षा अगोदर प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये कार्य करत होता. येशू ख्रिस्त या जगामध्ये गेल्या 2023 वर्षा अगोदर आला तेव्हा एक सामान्य माणसाप्रमाणे या जगामध्ये जगत होता. जसा तुम्ही आणि मी जन्म घेतला त्याच प्रकारे येशूने पण या जगामध्ये इस्रायल देशामध्ये जन्म घेतला. पण येशूने जो जन्म घेतला तो मरियाच्या द्वारे एका गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला आणि या जगामध्ये येशू ख्रिस्त लहानाचा मोठा झाला आणि 30 वर्षाचा झाला तेव्हा त्यांनी परमेश्वर देवाच्या कार्याला आरंभ केला. तो 30 वर्षाचा कंप्लीट झाला आणि 30 वर्षाचा पुरा झाला तेव्हा परमेश्वराची वाणी त्याच्या पाशी आली आणि परमेश्वर येशूला म्हणाला, तू खुद्द माझ्यातलाच आहेस, तू माझा पुत्र आहेस आणि तू आणि मी एकच आहे. पण तू मानव म्हणून या जगात गेलेला आहेस म्हणून तू आज पुत्र झालेला आहेस माझा. म्हणून जे काम तू सिद्धीस नेण्याकरिता आलेला आहेस, जे पूर्ण करण्याकरिता आलेला आहेस या जगात, ते काम करण्याची वेळ जवळ आलेली आहे. येशू जेव्हा 30 वर्षाचा कंप्लीट झाला तेव्हा येशूला ही वाणी ऐकायला आली. येशू ख्रिस्ताने वाणी ऐकली आणि येशू ख्रिस्ताने कार्याला आरंभ करून या जगभरामध्ये परमेश्वराची सुवार्ता गाजवायला सुरुवात केली. येशू ख्रिस्त रात्रभर जेतुनाच्या डोंगरावर राहायचा आणि दिवसा सगळ्या इस्रायलच्या वंशामध्ये फिरायचा, इस्रायलच्या बाहेर जायचा आणि इस्रायलच्या लोकांना आणि इस्रायलच्या बाहेरच्या लोकांना देवाचा प्रचार करत असायचा.
परमेश्वराविषयी सत्य मार्ग दाखवत असायचा. एक दिवस येशू ख्रिस्त जेतुनाच्या डोंगरावर रात्रभर प्रार्थना करत असताना जेव्हा सकाळ झाली तेव्हा येशू ख्रिस्त जेतुनाच्या डोंगरावरून खाली उतरला. आणि खाली उतरत असताना लोकांचे थव्यांचे थवे येशूच्या मागे चालू लागले. हालेलुया, 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 हालेलुया. काय झालं? एक दिवस येशू ख्रिस्त जेतुनाच्या डोंगरावर रात्रभर प्रार्थना करून जेव्हा सकाळी जेतुनाच्या डोंगरावरून खाली उतरला त्याच क्षणी लोकांचे थव्यांचे थवे येशूच्या मागे चालू लागले. आणि एवढी लोकसंख्या येशूच्या मागे पुढे जमाली की येशू पुढे जात होता आणि लोकसंख्या येशूच्या मागे 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 जात होती. आणि लोकसंख्या येशूच्या मागे जात असताना त्या लोकसंख्येतून एक व्यक्ती निघाला. त्या व्यक्तीला कुष्ठरोगाची बिमारी होती. कुष्ठरोगाची बिमारी होती. आपल्या गावठी भाषेमध्ये सांगितलं तर आपण त्याला कोड म्हणतो. कोडची बिमारी होती. आणि कोडच्या बिमारी भरलेला व्यक्ती त्या लोकसंख्येतून बाहेर निघाला. आणि लोकसंख्येतून बाहेर निघून येशू जवळ आला आणि येशूच्या पाया पडला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू जवळ आला आणि येशूच्या पाया पडला आणि येशूकडे हात जोडून येशूला म्हणाला, प्रभूजी, प्रभूजी, तुमची इच्छा असेल तर या कुष्ठरोगातून मी बरा होऊ शकतो. काय तो कुष्ठरोगी मनुष्य म्हणाला, प्रभूजी, तुमची इच्छा असेल तर या कुष्ठरोगाच्या बिमारीतून मी शुद्ध होऊ शकतो, मी बरा होऊ शकतो. जेव्हा तो कुष्ठरोगी मनुष्य येशूकडे हात जोडून येशूकडे प्रार्थना करू लागला की गुरुजी, प्रभूजी, तुमची जर इच्छा असेल तर या कुष्ठरोगीच्या बिमारीतून मी बरा होऊ शकतो. तेव्हा येशूने त्या कुष्ठरोगी माणसाचा विश्वास पाहिला आणि विश्वास पाहून येशू मनात विचार करू लागला, काय या माणसाचा विश्वास आहे, किती मोठा या माणसाचा विश्वास आहे की हा मनुष्य मला म्हणतो जर तुमची इच्छा असेल तर मी शुद्ध होऊ शकतो, मी बरा होऊ शकतो. हाच विश्वास पाहून येशू ख्रिस्त कुष्ठरोगी माणसावर कळवळला. येशूने या कुष्ठरोगी माणसावर दया केली आणि कुष्ठरोगी माणसाकडे येशूने हात पुढे केले आणि कुष्ठरोगी माणसाला येशूने हाताने स्पर्श केला. कुष्ठरोगी मनुष्य सर्व शरीरात फोडाने भरलेला होता. त्याचं शरीर कुहलेलं होतं. त्याच्या शरीरातून लस वाहत होती. दुर्गंधी वास येत होता. घाणेरडा वास येत होता. अशा मनुष्याचे शब्द ऐकून, ते शब्द काय होते? हा कुष्ठरोगी मनुष्य येशूला म्हणाला, जर प्रभूजी, परमेश्वरा, तुझी जर इच्छा असली ना तर मी लगेच शुद्ध होऊ शकतो, मी लगेच बरा होऊ शकतो. हे शब्द ऐकून येशू ख्रिस्त या मनुष्यावर कळवळला. येशूने याच्यावर दया खाली आणि येशू ख्रिस्ताने आपले हात पुढे केले आणि कुष्ठरोगी मनुष्याच्या कुहलेल्या शरीराला स्पर्श केला. येशूने हात लावला येशूने आणि येशू म्हणाला, माझी इच्छा आहे तू शुद्ध हो. आणि येशूने हे शब्द सांगितल्यासनी त्याची कुष्ठरोगीची बिमारी शुद्ध झाली आणि तो जागच्याजागी बरा झाला. तो जागच्या जागी बरा झाला. बरा झाल्यावर तो उड्या मारायला लागला, आनंद करायला लागला. अशा वेळेस तो मनुष्य म्हणाला, मी चाललो आता माझ्या नातेवाईकांकडे
मला शुद्ध केलं, येशूने मला बरं केलं, येशूने मला चांगलं केलं, येशूने मला चंगाई दिली असे शब्द सांगून येशूला तो म्हणत असताना येशू म्हणाला, पहा मी तुला बरं केलं हे कोणाला सांगू नकोस, तर तुझ्या नातेवाईकांकडे जाऊ नकोस, शेजाऱ्यांकडे गावातल्या लोकांकडे जाऊ नकोस. या इस्रायल देशाचे जे अधिकारी माणसं आहेत, परमेश्वर काय म्हणाला, येशू काय म्हणाला, आईकडे जाऊ नकोस, भावाकडे जाऊ नकोस. भावाकडे गेला तर भावाकडेच बातमी राहील, आईकडे गेलास तर आईकडेच बातमी राहील की येशूने मला बरं केलं. म्हणून आईकडे न जाता, भावाकडे न जाता मी तुला म्हणतोय, इकडनं निघ आणि इस्रायलच्या जे अधिकारी लोक आहेत, जे जकातदार आहेत, जे संदुकी आहेत, जे परुसे आहेत, ज्यांना अधिकार दिलेल्या लोकांचा न्याय करण्यासाठी, असे न्याय करणाऱ्या लोकांकडे जा आणि त्यांना दाखव की माझा कुष्ठरोग निघून गेला. आणि जेव्हा ते लोक तुला विचारतील की तू कशाने बरा झालास, तेव्हा त्यांना सांग की मी नासोरी येशूच्या प्रसानी बरा झालो, मी प्रसानी बरा झालो, बस केल्याने बरा झालो, येशूचे हात मला लागले आणि त्याच क्षणी मी बरा झालो, हे लोकांना सांग. तेव्हा तो व्यक्ती निघाला आणि अधिकारी माणसाकडे गेला. इस्रायलच्या देशात ज्यांना अधिकार होता, सगळ्या माणसावर हक चालवण्याचा हक होता, अधिकार होता, त्या माणसाकडे गेले. त्या माणसाकडे हा बरा झालेला मनुष्य गेला आणि त्यांना हा रोग दाखवला. तेव्हा हा बरा झाला होता म्हणून ते अधिकारी आणि जकातदार त्याला म्हणाले, तू कशाने बरा झालास? तेव्हा हा मनुष्य म्हणाला, नासोरी येशूने मला पस केला आणि त्याच्या प्रसाने मी साक्षरही बरा झालो. आणि येशूने त्याला असंही सांगितलं होतं, जकातदारांकडे गेल्यानंतर, तिकडनं निघाल्यानंतर यरूशलेमच्या मंदिरात जा आणि मोशेने सांगलेलं दान अर्पण कर, मोशेने सांगितलेलं अर्पण कर. मोशेने नियम दिलेला होता, मोशे जो संदेश होता, त्या संदेशाने लोकांना सांगितलं होतं की कोणाची दुःख बरी झाली, कोणाची बिमारी बरी झाली, कोणाचे आजार बरे झाले की इस्रायलच्या यरूशलेमच्या मंदिरात जा आणि देवाला होल्यांची जोडी अर्पण करा, किंवा पारव्याची जोडी अर्पण करा, किंवा कबुतराची जोडी अर्पण करा, किंवा बकऱ्याची किंवा मेंढ्याची जोडी अर्पण करा. तेव्हा हा मनुष्य पूर्ण येशूच्या सामर्थ्याने बरा झाला होता. म्हणून इस्रायलच्या अधिकाऱ्यांना पण त्याने दाखवलं की येशूच्या नावात मी बरा झालो. आणि लास्ट त्याने काही अर्पण घेतलं, मेंढक घेतलं आणि तो आनंदाने जाऊन इस्रायलच्या यरूशलेमच्या मंदिरामध्ये खुद्द मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे देवाला अर्पण देऊन देवाला त्याने हर्षित केलं. हालेलुया, हालेलुया. येशूने त्याच्याकडे पैसा मागितला नाही, येशूने त्याच्याकडे सोना मागितला नाही, येशूने त्याच्याकडे चांदी मागितलं नाही की मी तुला बरा केलेला आहे म्हणून मला अर्पण कर. येशू काय म्हणाला, तुझ्याकडून मला काही नको आणि तू बरा झाला ती बातमी तुझ्या घरच्या लोकांना सांगू नकोस. तुझा कुष्ठरोग हमेशा अधिकारी लोकांनी पाहिला, कारण तू या कुष्ठरोगीच्या बिमारात असताना घरच्या लोकांनी तुला बाहेर काढलं होतं. अशा वेळेस तू यरूशलेमच्या मंदिराच्या साईडला कुष्ठरोगीच्या बिमारीत बसून लोकांकडे भीक मागत असताना अधिकारीच लोक तुला पाहत होते आणि फक्त अधिकारी लोकांनीच तुझं जास्ती कुष्ठरोगाची बिमारी पाहिलेली होती. म्हणून माझी इच्छा आहे की घरच्या लोकांकडे जाऊ नकोस, अधिकारी लोकांकडे जा आणि त्यांनी तुझा रोग जो बरा झालेला आहे तो पाहावा आणि त्यांच्याद्वारे इस्रायलमध्ये बातमी पसरावी.
जेव्हा हा बरा व्यक्ती झाला तेव्हा अधिकाऱ्यांकडे गेला आणि अधिकाऱ्याने चोहीकडे पसरवलं की नासोरी येशूने ह्याला बरं केलं. तेव्हा सर्व इस्रायल देश आणि इस्रायलच्या 12 वंश येशूचा शोध करू लागले. हालेलुया, 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 हालेलुया. पण तो कुष्ठरोगी मनुष्य बरा कशाने झाला? पैशाने, सोन्याने, की त्याने येशूला सांगितलं मी तुला पैसा देईन, तू मला बरा कर? येशू जेतुनाच्या डोंगरावरून खाली उतरत होता. अशा वेळेस लोकसंख्येची थव्यांचे थवे येशूच्या मागे पुढे चालायला लागली. तेव्हा तो त्या गर्दीतून बाहेर निघाला आणि गर्दीतून बाहेर निघून येशू जवळ येऊन पाहा पडला आणि येशूला म्हणाला, प्रभूजी तुमची इच्छा असेल तर या कुष्ठरोगी बिमारीतून मी बरा होऊ शकतो. तेव्हा येशूने काय जाणलं माहित आहे? त्याच्या आतला विश्वास जागला. त्याच्या आतमध्ये येशूवर विश्वास होता की हा येशू साधारण मनुष्य नाही, हा येशू आम मनुष्य नाही, हा येशू खुद्द परमेश्वर आहे, पण मानवाच्या रूपात याचं गाथा उतरलेलं आहे. म्हणून तो म्हणाला, प्रभूजी तुमची इच्छा असेल तर मी शुद्ध होऊ शकतो. आणि येशूने हाच त्याचा चिमुकला विश्वास पाहून येशू त्याच्यावर कळवळला आणि येशूने सरळ त्याचे हात पुढे केले आणि हाताने त्याच्या सर्व शरीराला स्पर्श केला. स्पर्श करत्या सरीच त्याचं शरीर माझ्या शरीरासारखं तुमच्या शरीरासारखं शुद्ध झालं, बरं झालं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज या जगामध्ये माणसाला अशक्य आहे ते सर्व देवाला शक्य आहे. आज या जगामध्ये मनुष्य आपले रोग नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, आपली बिमारी काढण्याचा प्रयत्न करतो, आपली समस्या काढण्याचा प्रयत्न करतो. आपली समस्या काढत्या वेळी मनुष्य कुठे कुठे जातो. काही माणसं आपली समस्या नष्ट करण्याकरिता बाबा, तांत्रिक, मांत्रिक, संतरिक सर्वांकडे जातात आणि म्हणतात मला अशी समस्या आहे, याच्यावर काहीतरी उपाय कर आणि मला समस्यातून बाहेर काढ. बरोबर? काही लोक समस्यातून बाहेर निघण्याकरिता गोमूत्राची आंघोळ करायला लागले. गाईचा मूत त्याच्याने आंघोळ करतात. त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्ही समजन करतो, आम्ही पुण्य करतो. आज मनुष्याची समस्या निघावी म्हणून मनुष्य कोणत्या हदीतून कोणत्या हदीत गेलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज मनुष्याला जे दुःख आहे ते दुःख नष्ट करण्याकरिता कुठे कुठे जावं लागतं. हॉस्पिटल, भगत, बाबा, तांत्रिक, मांत्रिक. आणि कोणी जर एखाद व्यक्ती सांगेल मी तुला एक मूल देतो ते खा, तर त्या माणसाकडे पण वारंवार जातात लोक. आमच्या संतोष ब्रदर याला आमच्या संतोष ब्रदरला पोटदुखीचा त्रास होता तेव्हा असानाची शाल खावली. हालेलुया. आणि असानाची शाल खाल्यावर अजून त्रास झाला. दहारपा करताना कशाला एक पावशेर मिळेल तेव्हाच्या टायमात 10 रुपये कबुली दिली, असानाची शाल खावली, खा करावशी. पोटदुखी निघाली नाही आहे, असानाची शाल खाली. आज माणसा समक्षातून बाहेर निघण्याकरिता माणसाच्याच मागे लागून वेडे झालेले आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि माणसाच्याच मागे लागून गोमूत्र पण आंघोळ करायला लागलेले आहे. कोणी म्हणतं केस कापायला लागले ना, टकला बनायला लागलं तरी चालेल, पण माझी बिमारी जायला पाहिजे.
काही लोक म्हणतात माझं टेन्शन गेलं पाहिजे. टेन्शन काढण्याकरिता मनुष्य 24 तास दारूमध्ये बुडून असतो. बरोबर. दारू उतरल्यावर सकाळी परत आठवण येते मुलांची सालाची फी कशी भरू. अरे मुलाला बायको मिळत नाही, परत दारू पिणार. 24 तास दारू मध्ये. आणि जर कोणी विचारलं तू का असं करतोस, लोक म्हणतात माझं टेन्शन मला फार सतावतं. टेन्शनातून बाहेर निघण्याकरिता दारू पितात. कोणी गोमूत्र आंघोळ करतो आणि कोणी सांगितलं खड्ड्यात उडी टाक 1 तास बुडून राहा पाण्यात, तर ते पण करणार. कालच्या दिवशी एक व्यक्तीला सांगितलं, एक विश्वासी माणसाने तू पण थंडे घेऊन जा, गाडी पालटली, त्यांनी पण उचलते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लोकांना वाटतं की मी चांगलं करतोय, माझं टेन्शन याच्याने जाईल, माझं दुःख याच्याने जाईल, माझी बिमारी याच्याने जाईल. तसं जर असतं ना तर तो कुष्ठरोगी मनुष्य अगोदरच्या जगात बरा झाला असता. कारण त्यावेळेस पण वैद्य होती, त्यावेळेस बरुद्धार साला होती, त्यावेळेस ही बंदी साला होती, आणि त्यावेळेस पण वैद्य होते, डॉक्टर होते, 4 मुली द्यायचे, पण कुष्ठरोग त्याचा निघाला नाही. शेवटी घरातल्या लोकांनी त्याला घरातून बाहेर हाकललं. पण ज्या दिवशी येशूशी मुलाकात झाली, ज्या दिवशी त्याने येशूला पाहिलं, त्या दिवशी तो म्हणाला गुरुजी, प्रभूजी, तुमची जर इच्छा असेल तर आज मी शुद्ध होईल, आज मी बरा होईल, आज मी चांगला होईल. येशू म्हणाला माझी इच्छा आहे शुद्ध हो. त्यासाठी तो बरा झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून लक्षपूर्वक ऐका, आज पण तुम्ही तुमची समस्या नष्ट करण्याकरिता या दुनियेमध्ये गोलगोल फिरला ना, तरी पण तुम्हाला तुमच्या पायरीत उभं राहून खुद देवाला आवाज दिल्याशिवाय समस्या तुम्हापासून दूर होऊ शकणार नाही. कारण मी खुद आमच्या घराण्यातलं दुःख पाहिलं होतं. 2005च्या घोड्याच्या काळामध्ये आमचं घरानं लढत होतं, लढत. आमच्या घरात कितीतरी दुःख होतं. घरात वस्तू टिकत नव्हती. आमच्या घरामध्ये बरीच अशी बैल होती, आणि बैल कांदड्यांच्या बैलांकडून दिलेली होती आम्हाला. एवढी बैल होती की मोठी बैल, आज एक मरतोय, उद्या एक मरेल, परवा एक मरेल, सर्व संपत्ती निघून गेली. घरामध्ये दुःख, मुलं बिमार, आई वडिलांची भांडणं. तोपर्यंत प्रभू भेटला होता. हालेलुया. पण ज्या दिवशी 2005 ला एक आमच्या घराण्यामध्ये बाई आली, तिला खूप बैल पाहिजे होता, आणि ती बैल घेण्याकरिता आली होती. चहा पिता पिता ती म्हणाली एवढं जर तुम्ही भोगत आहात तर एकदा येशूच्या प्रार्थनेत जाऊन बघा. 2005 ला एक वेळा तिला नाकारलं. आम्ही जाणार नाही, येशू ख्रिश्चन आहे, आम्ही जाणार नाही, येशू आपला देव नाहीये. परत आली बैल देण्याकरिता. त्यावेळेस ती म्हणाली आता तरी मला येशूला. त्या बाईच्या सांगण्यावर दुसऱ्या वेळेस आमची आई प्रार्थना सभामध्ये गेली, आणि सकाळी प्रार्थना सभामध्ये गेली आणि संध्याकाळी तिथेच राहिली. दुसऱ्या दिवशी जेव्हा घरी आली तेव्हा आमच्या घरातल्या मुलांमध्ये सुख शांती लगेच दिसली, आणि लगेच आम्हाला कळलं की येशू ख्रिश्चन नाही, तो खुद आपला प्रभू आहे. म्हणून थोडी तरी शांती घरात आली आहे. हालेलुया, हालेलुया. त्या दिवसापासून धीरे 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 आमच्या घराण्यामध्ये सुख शांती आली, आशीर्वाद आला, आनंद आला, आणि आम्हाला पुरं कळलं की प्रभू शिवाय कोणीच बिमारी पुरी नष्ट करू शकत नाही.
प्रभू शिवाय पूर्ण बिमारी नष्ट कोणीच करू शकत नाहीये. जर तसं असताना तर आज एक कॅप्सूलची गोळी खाली असती तर 5 वर्षानंतर खायला लागली असते. पण आहे असं, आज गोळी खा, उद्या गोळी खा, 1 आठवडा बरं, दुसऱ्या आठवड्यात परत जायचं, तिसऱ्या आठवड्यात परत, चौथ्या आठवड्यात परत. आणि जग म्हणतं की शांती आहे जगात, दुःख जात जगात, दुःख जाईल जगात पण प्रभू पाहिजे आपल्याकडे, बिमारी जाईल जगात पण परमेश्वर पाहिजे आपल्याकडे. आणि त्या परमेश्वराला आपण म्हणायला पाहिजे की तुझी इच्छा असेल तर मी शुद्ध होऊ शकतो, तुझी इच्छा असेल तर मी संकटातून बाहेर निघू शकतो, तुझी इच्छा असेल तर मी आजारातून बरा होऊ शकतो. प्रभू तुमचा विश्वास पाहून सांगेल, मुला मुली माझी इच्छा आहे की तू बरा हो. त्याक्षणी तुमची बिमारी जाताना दिसते. पण तुमचा विश्वास कमजोर असेल आणि तुम्ही सांगाल प्रभू तुझी इच्छा असेल तर मी बरा होऊ शकतो, प्रभू सांगेल तुझा विश्वास कमजोर आहे, मी बरं करू शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. लक्षपूर्वक ऐका, आज तुम्ही या केंद्रामध्ये आल्या वेळेस तुमच्या जीवनात काही ना काही तुम्ही बिमारी घेऊन आला असाल. तुम्ही सकाळी आला, नुसतेच आला नाहीये, काहीतरी तुम्हाला त्रास असेल, काहीतरी तुम्ही समस्यात असाल, काहीतरी तुमच्यावर बंधन असेल, म्हणून तुम्ही देवाजवळ येत आहात, देवाजवळ बसत आहात. पण बसत्या वेळेस अविश्वासाने बसू नका. जसा तो कुष्ठरोगी मनुष्य येशू जवळ आला आणि म्हणाला तुझी इच्छा असेल, येशूला म्हणाला तुझी इच्छा असेल तर मी बरा होऊ शकतो. पण त्याचा विश्वास होता देवावर. त्याच प्रकारे तुम्हामध्ये पण विश्वास निर्माण व्हायला पाहिजे आणि तुम्ही विश्वासाने येशूला सांगलं पाहिजे तुझी इच्छा असेल तर माझा बिमार मुलगा बरा होईल, तुझी इच्छा असेल तर मी बिमार आहे मी पण बरी होईल. प्रभू तुमचा विश्वास पहिल्या वेळेस बाहेर हृदयात चेक करेल. 1 पॉइंट विश्वास आहे का, अर्धा पॉइंट विश्वास आहे का. अर्धा असेल तरी प्रभू म्हणेल बरा हो, पण अर्धा पण नसेल तर प्रभू सांगेल तसाच राहा. अर्धा पण नसेल तर प्रभू सांगेल तसाच राहा. पण जर अर्धा पॉइंट तरी तुमचा विश्वास त्याच्यावर असेल, राईच्या दाण्या इतका तरी त्याच्यावर विश्वास असेल तर तो प्रभू म्हणेल माझी इच्छा आहे, चल समोक्षातून बाहेर ने, माझी इच्छा आहे त्रासातून बाहेर ने, माझी इच्छा आहे सगळ्या बंधनातून मोकळा हो. त्याच क्षणी प्रभूचं सामर्थ्य तुमच्यावर येईल आणि जे तुम्हाला अशक्य झालेले आहे ते प्रभू तुम्हाला शक्य करून दाखवेल. तुम्हाला बरं करून शक्य करून दाखवेल. कारण प्रभूला काही अशक्य नाही, सर्व शक्य आहे. प्रभूला काही अशक्य नाही, त्याला सर्व शक्य आहे. प्रभू म्हणतो पहाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत प्रत्येक मनुष्याने माझ्या हाताने रचलेला आहे आणि प्रत्येक मनुष्याचे डोक्यावरचे केस देखील माझ्या हाताने मोजलेले आहेत. कोणा मोजलेले आहेत माहिती आहे? खुद या परमेश्वराने. आणि किती तुमच्या डोक्यावर केस आहेत ना ते देखील त्याला खुद माहित आहे. तर तुमची बिमारी एक आहे, ती नष्ट करू शकत नाही, तो करू शकतो, पण तुमच्या आत त्याच्यावर थोडा तरी विश्वास दिसायला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. जो येशू ख्रिस्त पाण्यावर चालू शकतो, जो येशू ख्रिस्त न दिसणारा वाऱ्याला म्हणतो चुप, तो न दिसणारा वारा देखील त्याचा ऐकतो. तर दिसणारी बिमारी, सैतानाची बिमारी काय त्याचा ऐकणार नाही. खूप त्या सैतानाला पण त्यानेच घडवलेला आहे. तर तो सैतान नाही ऐकू शकणार. बिंदास तो ऐकेल, बिंदास तुम्हाला सोडेल, पण तुमच्यामध्ये त्या प्रभूवर थोडा तरी विश्वास निर्माण व्हायला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. कशा प्रकारे विश्वास निर्माण व्हायला पाहिजे माहित आहे? एकदा येशू ख्रिस्त
यरूशलेमच्या मंदिरामध्ये उभा राहून लोकांना शिकवित होता आणि लोकांना शिकवित असतावेळेस त्या मंदिरामध्ये एक बाई आली. ती बाई खुबडी बनलेली होती. कशी बनलेली होती? खुबडी बनलेली होती आणि तरुण होती. जवळजवळ 25, 26 या 30 वर्षांची ती बाई असेल आणि ती बाई अशी खुबडी बनलेली होती आणि 18 वर्षापासून तिला बिमारी होती. किती वर्षापासून? किती? 18 वर्ष. आणि 18 वर्षापासून सैतानाने तिला पूर्ण बांधलेलं होतं. ती अशी बनलेली होती आणि तिच्या या पाठीवर एवढी मोठी गाठ होती. कारण एवढी मोठी गाठ होती. त्या गाठीच्या त्रासामुळे 18 वर्ष सैतानाने तिला बांधून टाकलं होतं. येशू ख्रिस्त मंदिरामध्ये उभा राहून लोकांना शिकवित होता. तो दिवस होता रविवारचा दिवस आणि लोकांना शिकवित असताना ती बाई त्या मंदिरात आली आणि येशू जिथे उभा होता त्या ठिकाणी येऊन येशूकडे ती रिक्वेस्ट करू लागली. येशूकडे दया माया खावी लागली. येशूकडे अश्रू ढाळू लागली. अशा वेळेस येशूने आपले दोन्ही हात समोर केले आणि त्या बाईच्या खुबड्यापणामध्ये हात लावला. या पाठीवर येशूने हात लावला आणि येशू म्हणाला, बाई तुझ्या विश्वासाने सरळ हो. त्याच क्षणी ती 18 वर्षाच्या त्रासातून एका सणात मोकळी झाली आणि अशी टाट झाली आणि गाठ पण निघून गेली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पूर्ण सैतानाने तिला बांधून टाकलं होतं. जेव्हा ती घुबडी बनलेली होती तेव्हा तिला काम करायला जमत नव्हतं. स्वतःला अन्न पण बनवता येत नसेल कारण ती पुरी बनलेली होती आणि ते मोठी गाठ होती. सैतानाने तिला बांधलेलं होतं पूर्ण. हा रोग नष्ट करण्याकरिता या बाईने वैद्य खोलले होते. वैद्याकडे जाऊन पण या खुबडेपणातून ही बाई मोकळी झाली नव्हती. जेव्हा येशूकडे आले, येशूकडे हात जोडून म्हणाली, प्रभूची दया करा. येशूने लगेच हात पुढे केला, तिच्या खुबडावर ठेवला आणि येशू म्हणाला, शुद्ध हो, सरळ हो, बरी हो. त्याच क्षणी तिची गाठ निघून गेली आणि ती बाई सरळ झाली, बरी झाली. तेव्हा लोक ओरडले आणि म्हणाले, आजचा दिवस सुखीचा दिवस आहे. आजच्या दिवशी लोकांना बरं होणं अशक्य आहे. येशू म्हणाला, अरे मूर्ख लोकांनो, तुम्हाकडे जर बैल असेल तर बैल खाण्यावरून सोडून खाण्यावर नेत नाही का आणि खाण्यावरून सोडून खाण्यावर नेत नाही का? याचा अर्थ आहे जिथे तुम्ही बांधलेला आहे गोट्यामध्ये तिथून सोडून तुम्ही पाणी पाजायला तुम्ही रविवारच्या दिवशी नेत नाही का? त्याला भोजन देत नाही का? चारा देत नाही का? तेव्हा लोक सर्व थक्क झाले आणि येशूला उत्तर देण्याकरिता घाबरले. कारण येशूला रविवारच्या दिवशी लोकांना बरं करण्याचा हक्क होता असं नाही. येशू ख्रिस्त कोणत्या पण दिवशी कार्य करू शकतो कारण तो खुद्द मनुष्य आहे, परमेश्वर आहे आणि त्याचं हे जग आहे. कोणत्या पण दिवशी तो बरं करू शकतो लोकांना. हे त्याचं जग आहे. त्याला कोण सांगेल की आज बरं कर लोकांना आणि उद्या बरं कर? तो आज पण बरं करेल, उद्या पण बरं करेल, परवा पण बरं करेल. कारण त्याने हे सर्व जग 6 दिवसात स्वतःच्या शब्दाने बनवलेले आहे आणि 6 दिवसातच मनुष्याची रचना शनिवारच्या दिवशी स्वतःच्या हाताने मातीच्या चिखलापासून मनुष्याला तयार केलेला आहे. त्याचं हे जग आहे तर तो कोणत्या पण दिवशी बरं करेल. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून कोणाच्या मनात विचार येत असेल, आज मी बरा होईल का उद्या बरा होईल? तुमचा जर विश्वास असेल आणि तुम्ही प्रभूला विश्वास दाखवत असाल तर प्रभू आज पण तुम्हाला बरं करू शकतो. कारण प्रभूला काही अशक्य नाही. प्रभूला सर्व शक्य आहे. हालेलुया, हालेलुया. कोणाच्या मनात विचार येत असेल, मला डायबिटीस आहे,
मला शुगर आहे, जाणार नाही. कोणी सांगत असेल मला मूलव्याध आहे, जाणार नाही. 18 वर्षाची गाठ गेली तर मूलव्याध काय मोठी चीज आहे. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी एका व्यक्तीची 40 वर्षाची गाठ गेली. हालेलुया. 40 वर्षापासून त्याच्या पोटामध्ये गाठ होती आणि ती गाठ इकडे शिबिर केल्याने एका सणात निघून गेली. तर मूलव्याध, डायबिटीस, कॅन्सर ही काय मोठी चीज आहे. फक्त प्रभूला दाखवा की मी तुझ्यावर विश्वास करतोय आणि तू माझा प्रभू आहेस, तू माझा निर्माण करतायस. तुझ्या विना मी आता दुसरं पायरी चढणार नाही, तूच मला बरं करशील, मी विश्वास करतो. प्रभू सांगेल माझी इच्छा आहे बरा हो, आजपासून पण तुम्हामध्ये सुधार नाही, आजपासूनही तुम्हामध्ये सुधार नाही. आणि तुमचं मन असं होत असेल 2023 वर्षाअगोदर येशू ख्रिस्त शरीर रूपाने या जगात होता, आज ते येशू दिसत नाहीये, मग तो कसं काय बरं करेल. भले आज येशू शरीर रूपाने या जगात नाही, पण येशू ख्रिस्त आत्म्याच्या रूपात या सर्व जगात 24 तास कार्य करतोय. आणि तुम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवाल तर मी सांगतो 24 तास आत्म्याच्या रूपात तुमच्यामध्ये तो कार्य करायला सुरुवात करेल. आणि तुम्ही ज्या समक्षात आहात, ज्या बंधनात आहात, ज्या आजारात आहात, ज्या क्लेशात आहात, ज्या श्रापनी बंधनात अडकलेला आहात, त्याच्यातून खुद प्रभू तुम्हाला सोडवेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून त्या कुष्ठरोगी माणसासारखा प्रभूवर विश्वास करा आणि प्रभूला सांगा तुझी इच्छा असेल त्या दिवशी माझा विश्वास पाहून मला बरं कर. प्रभू बरोबर तुमचा विश्वास पाहून योग्य वेळेस, आताच्या म्हणजे आजच्या वारी किंवा दुसऱ्या वारी किंवा उद्या किंवा परवा ज्या वेळेस प्रभूला वाटेल त्यावेळेस प्रभू तुम्हाला स्पर्श करेल आणि तुम्ही बरे व्हाल. आणि इकडे येऊन सांगाल आज मी बरा झालो, आज मी बरा झालो. त्यावेळेस समजा तुमचा विश्वास त्या दिवशी वाढला, म्हणून त्या दिवशी तुम्ही प्रभूच्या नावात बरे झाले. हालेलुया.